हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजले आहेत दुपारचे 2. अव्यान झोपला होता म्हणून म्हटलं थोडंफार घरातली कामं करावी. काही भाजीपाला संपला होता तर तो ऑर्डर केला आहे. भाजीपाला ऑर्डर करतानाच मला आज लाल गाजरे दिसली म्हणून मग मी विचार केला की आज गाजराचा हलवा करूया. त्याआधी हा जो काही भाजीपाला आणला आहे हा स्वच्छ धुवून सुकवून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. इथे मी देवाची काही फुलं ऑर्डर केली होती, त्यांना मी असं डब्यामध्ये ठेवते. 1 वीक आरामात राहतात. कढीपत्ता स्टोअर करताना मी त्याची सर्व पानं तोडून त्यांना स्वच्छ धुवून घेते आणि सुकवल्यानंतर त्यांना फ्रीजमध्ये ठेवते. असा कढीपत्ता 2 आठवडे आरामात टिकून राहतो. जेव्हा खूप साऱ्या भाज्या असतात किंवा एखादी मोठी भाजी असते त्यांना मी असं सिंकमध्ये धुते. त्यांनी पाणी कमी लागते आणि आपले एफर्टसुद्धा कमी लागतात. भाज्या अजून स्वच्छ करण्यासाठी यामध्ये मी मीठ घालते आहे. आता एक कॉटनचा मोठा कपडा अंथरून त्यावर मी सर्व भाजीपाला सुकायला ठेवते. हिवाळ्यामधल्या फळभाज्या म्हणजे काशीबोरं, गाजर. आज मला गाजराचा हलवा करायचा आहे म्हणून सर्व गाजर किसून घेते आहे. गाजराचा हलवा स्टार्ट करण्याआधी हा जो काही भाजीपाला सुकला होता तो भरून ठेवते आहे. मी 2 kg गाजरं घेतली आहे. त्यासाठी इथं कढईमध्ये मी 2 लिटर दूध घालते आहे. बरेच लोक गाजराच्या किसाला आधी तुपामध्ये भाजून घेतात. मी पण आधी सेम करायची. पण जर आपण गाजरचा हलवा असा पूर्ण दुधामध्ये करत असलो म्हणजेच त्यामध्ये खवा घालत नसलो तर आपण त्याला डायरेक्ट असं दुधामध्ये शिजवू शकतो. खवा घातल्यामुळे गाजरच्या किसाला दुधामध्ये शिजवायला वेळ मिळत नाही म्हणून त्याला आधी तुपामध्ये थोडंसं फ्राय करावं लागते. पण आता मी इथं खोवा यूज करत नाही म्हणून मी पूर्णपणे याला दुधामध्ये शिजवून घेते आहे. जोपर्यंत एक साईडला गाजरचा किस शिजतो आहे तोपर्यंत इकडे मी ड्रायफ्रूट्सचे कट करून घेते. गाजरचा किस दुधामध्ये शिजवताना आपल्याला त्याला फार कमी वेळ ढवळावं लागते. अगदी अधूनमधून 2-3 मिनटांनंतर ढवळलं तरी चालते. सो त्यामध्ये मी बरीच दुसरी कामं पण करू शकते. तर इथं मी सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेते आहे. आता इलायचीची पावडर करून घेते. मला इलायचीची पावडर अशी फ्रेश बनवलेलीच आवडते. या स्टेजला 80% दुधाचा खोवा झाला आहे तर त्यामध्ये मी आता साखर ॲड केली. आता इथं सर्व दूध आटून गाजरचा हलवा रेडी झाला आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आणि त्यामध्ये इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकते आहे. अशा प्रकारे रेडी आहे आपला गाजरचा हलवा. आता माझे हस्बंड ऑफिसमधून येतच आहे तर म्हणून म्हटलं त्यांना छान सरप्राईज द्यावं. त्यांना गाजरचा हलवा खूप आवडतो. आता वाजले संध्याकाळचे 7. गाजरचा हलवा खाल्ल्यामुळे आज डिनरमध्ये थोडंसं लाईट खायचं होतं म्हणून मी बनवते आहे पालक कॉर्न सँडविच. तर पालक कॉर्न सँडविच बनवण्यासाठी इथं मी पॅनमध्ये थोडंसं बटर घातलं आहे. त्यामध्येच इथं मी जिंजर गार्लिकची पेस्ट घातली आहे. आता यामध्ये मी घालते आहे बारीक कट केलेला कांदा आणि स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्न शिजल्यानंतर यामध्ये मी घालते आहे पालक. या सँडविचमध्ये मला मेयोनीज घालायचे नव्हते म्हणून मग मी दही असे कापडामध्ये बांधून घेते आहे जेणेकरून त्यातले पाणी निघून जाईल आणि छान क्रीमी बनेल. आणि इकडे बघा हा माखन चोर. आणि आता हे जे कॉर्न सँडविचचं मी फिलर बनवते आहे त्यामध्ये मी रेड चिली फ्लेक्स, त्याचबरोबर ऑरिगॅनो आणि 2 ते 3 चीज स्लाइस घालते आहे. हे सर्व छान शिजल्यानंतर मी ते पॅनमध्ये काढून घेतले आहे. त्यामध्ये आता मिरेपूड मी थोडंसं एक्स्ट्रा तिखट घातलेलं आहे. यामध्ये मी मीठ शिजवतानाच घातलेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर यामध्ये जे बांधलेले दही होते ते ॲड करायचे आहे. आणि इथं आपली फिलिंग रेडी झाली आहे. ब्रेडवरती हे फिलर लावून तव्यावरती हे छान भाजून घेऊया.
रेडी आहे आपले पालक कॉर्न सँडविच. करून बघा, खूप टेस्टी अँड हेल्दी रेसिपी आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.